कोकण कोकण कोकण. नमस्कार मित्रांनो, पार्ट 3 मध्ये आपलं स्वागत आहे. तर तुम्ही बघता ही होळीची तोडणी चालू आहे आणि त्याच्यानंतर होळी तोडली जाते. आणि दुसरी गोष्ट, आमचं देवगडचं जे बसचं स्थानकाच्या येण्या जाणाऱ्या गाड्या आहे त्याचं फलक मी तुम्हाला दाखवला आहे. हा बघ बाबू, चालला आहे पुढे पुढे. कुठे चालला? मँगो ट्री बघायला. ही आमची पाटी दिसते, सगळी बाग आंब्याची. बाबू मँगो खायला आलाय. सळ पडशील. ही आमची राण्यांची बाग, केवढी मोठी ती. हायसून सुरू होते थंय संपता. आणि एक आंबून असा. कसली ती बाग. बाबू भैया, गांव में आके कैसे लगत रही? अच्छा. कसं वाटतं बाबू गावी येऊन? मस्त वाटतंय. हे बघ किती मँगो लागले आहेत या झाडाला. आपल्या बापाचं झाड नाही, तोड. बापाचं आहे ना, तोड. एका आंब्याला 100 रुपये फाईन आहे. 100 रुपये दे. हा आमचा लोखंडी साखर. तर मित्रांनो, परतीचा प्रवास चालू झाला. फणस आंबे सगळे गोळा करून मी मुंबईला पाठवतोय बसने. म्हणजे तिकडे माझे पप्पा घेतील बसने. आम्ही तर जाणार आहे ट्रेनने. त्यामुळे तुम्हाला पुढचा आम्ही प्रवास दाखवतो ट्रेनने कसं जातात. सध्या तरी ही होळी आहे. होळी झाल्यानंतर होळी तोडली जाते आणि तिला पेटवली जाते. कोकणामध्ये अशीच होळी केली जाते. त्यामुळे ती तोडली आणि आता पेटवणार आणि प्रसाद वाटून आम्ही आमच्या घरी जाणार. तर कशी आहे होळी बघा. कारण की स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं तोडताना. सध्या तरी ही पद्धत मी तुम्हाला दाखवतो, कारण की मी पण माझं पहिलं वर्ष आहे. मी होळी तोडताना पहिल्यांदाच बघतोय. त्यानंतर माझा भाव दोंड्या, जसं त्यांचे वडील आम्हाला मदत करायचे तसे हा मला मदत करून माझे सामान सगळं बांधतो आहे. सकाळी मग परतीचा मुंबईला जाण्याचा प्रवास एसटी मधून चालू केला. इकडून थेट आम्ही तळ्यात जाणार. तळ्यामधून रिक्षा करून किंवा बस करून आम्ही कणकवली जाणार. परत कणकवलीला उतरून आम्हाला परत रिक्षा करायची आहे. आता आम्ही पोचलोय तळ्याला. तर तळा बस डेपो मध्ये मी तुम्हाला काहीतरी दाखवतो. इकडे जाणाऱ्या विजयदुर्ग जाणाऱ्या गाड्यांचे फलक आहे. कोण तुम्हाला दाखवणार नाही, पण मी तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये दाखवतो. त्यानंतर कणकवलीचंही फलक आहे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचं, तेही तुम्ही बघू शकता. मित्रांनो, मी आहे आता कणकवली डेपोला आणि मुंबईला परतीचा प्रवास आपला चालू झाला आहे. तुम्ही बघू शकता पाठी कणकवली डेपो आहे आणि आम्ही चाललो आहे आता कणकवलीवरून रिक्षा पकडून ट्रेनला पकडायला. त्यामुळे चला दाखवतो. उपाशी मित्र मंडळ. मित्रांनो, तुम्हाला मी एकदम सांगेन, 100 रुपयात हे जेवण आहे. हे तुम्ही बघू शकता. सोनकढी, शेंग्याची भाजी, चपात्या तर गरम गरम, एक नंबर. लोणचं पण खूप छान होतं. कणकवली डेपो मध्ये हे हॉटेल आहे. माझ्या बायकोला बाहेर जेवायचं होतं, 500 रुपये घालवायचे होते, पण लिटरली आम्ही 180 रुपयामध्ये इकडे जेवलो. पाण्याची बॉटल घेतली. तुम्ही बघू शकता श्री स्वामी समर्थ एक काका जेवण देत होते. आणि एवढी चांगली सर्व्हिस मी पूर्ण कोकणामध्ये कुठेच नाही बघितली, महाराष्ट्रात कुठे नाही बघितली. आता आम्ही इकडून परत चाललो आहे कणकवली रेल्वे स्टेशनला रिक्षातून. रिक्षाचं भाडं पर पर्सन 30 रुपये असं आहे. पोचलो आहे आणि प्लॅटफॉर्मवर पोचल्यावर मला तिकडे एक आजोबा भेटले. त्या आजोबांनी मला हा दाखवला की हा चार्ट वाटत जा, तुझा डबा कुठे लागणार आहे, गाडी कुठे लागणार आहे, हे तुम्ही लेफ्ट साईडला वॉलला वरती येताना बघू शकता. हा कणकवली डेपो इकडे रेल्वे स्टेशन आहे. आणि इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची खायची पण पाठी 2 दुकानात भेटतात. त्यानंतर आमची ट्रेन येणार होती. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि आता चाललो आहे मुंबईला. आता डायरेक्ट ही ओका ट्रेन आहे, वसईला उतरेल. बाबू तर झोपला. एका सीटवर विचारे दोघं झोपले. कुठेतरी ॲडजस्ट केला. आम्ही स्लीपर AC आहे. त्यामुळे चला ब्लॉग इकडे संपूया.
परत भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. होते इथे पावन जमीतून गंगामाई, जन्म कोकणातला गत जन्मीची पुण्याई.